वानखेडे, आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करावी अशी मागणी वाढत आहे। आता सध्या ही मागणी जोर धरत आहे। काही दिवसापूर्वीच प्रहार संघटनेनं या संदर्भात निवेदन दिलं होतं। आता या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष आता समोर आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप तांदळे यांनी आज मंदिर समितीचे व्यवस्थापक यांना एक निवेदन दिले आणि या निवेदनाद्वारे त्यांनी अपंग बांधवांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करावी अशी मागणी केली। माझ्यासोबत प्रदीप तांदळे आणि काही अपंग बांधव आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि त्यांना आश्वासन काय दिले ते। नमस्कार, मी प्रदीप तांदळे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस। आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक माननीय श्री घम साहेब यांना आम्ही दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना जे होणारे जे काही लागणारे मूलभूत सुविधा आहेत त्या माध्यमातल्या सोयीसुविधांकरताचं निवेदन दिलेलं आहे। प्रामुख्यानं बघितलं तर पंढरपूर असेल, महाराष्ट्र असेल किंवा देशभरातून येणाऱ्या दिव्यांग बांधवांकरता पंढरपूरमध्ये आल्यानंतर चौफाळ्या येथील गणपती मंदिरपाशी आल्यानंतर त्यांना कुठल्याही अधिकृत पद्धतीनं कुठलाही फलक दाखवला जात नाही की बाबा या ठिकाणी तुमच्या दिव्यांगांसाठी या व्यवस्था केलेल्या आहेत किंवा इथं गाडी उपलब्ध आहे किंवा इथं या ठिकाणी तुम्हाला हा संपर्क नंबर साधावा। तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी तो एक फलक लावावा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने की जेणेकरून दिव्यांग बांधवांना थेट संपर्क साधता यावा मंदिर समितीशी सोयीसुविधांकरता। तसेच दिव्यांग बांधवांना नेण्यासोबत येणारा व्यक्ती जो असतो व्हीलचेअर मागतो तो व्यक्ती मंदिर परिसरामध्ये फिरत असतो की व्हीलचेअर कुठे मिळेल का, त्या व्हीलचेअर देखील मंदिर समितीनं त्यांच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि त्याची तशी अधिकृत माहिती कुठेतरी मंदिर समितीच्या परिसरामध्ये दिव्यांगांकरता देण्यात दिसावी। त्यानंतर त्यांना जे इलेक्ट्रिक वाहन दिलं आहे ते वाहन खास एक सेपरेट वाहन दिव्यांगांकरता ठेवण्यात यावं, जे की वाहन इतर VIP असतील किंवा इतर येणारे ज्येष्ठ लोक असतील त्यांनाही ते दिलं जातं। त्यानंतर दिव्यांगांना त्या ठिकाणी तात्काळ थांबावं लागतं, तेव्हाही त्यांचा प्रश्न मार्गी लावावा। त्यानंतर जे काही दिव्यांग बांधव असतात त्यांना चौफाळा ते दर्शनाची व्यवस्था ही मंदिर समितीनं त्यांच्या कार्डवरती किंवा त्यांच्या अपंगत्वाच्या पुराव्यावरती दर्शन सभामंडपातून सोडण्याची व्यवस्था केलेली आहे। परंतु त्या दिव्यांग बांधवाला सभामंडपापर्यंत येण्यासाठी नामदेव पायरीपासून जिथून कुठून तुकाराम भवनच्या ब्रिजवरून त्यांना उतरून नामदेव पायरीपासून तिथे सभामंडपापर्यंत येणं असं आहे त्यांच्या शारीरिकदृष्ट्या। म्हणजे काही दिव्यांगांना पाय नसतात, काही हात नसतात, दिसत नाही, तर अशा दिव्यांग बांधवांना त्या तिथपर्यंत येण्याकरता प्रचंड त्रास सहन करावा लागतो। गर्दीतनं लोटालोटी ढकलाढकली होते। त्या माध्यमातून त्यांना स्वतंत्र दरवाजा दर्शनाकरता जो की थेट सभामंडपामध्ये जाईल असा दरवाजा दिव्यांग बांधवांकरता देण्यात यावा अशी प्रमुख मागणी आम्ही मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री घम साहेब यांच्याकडे केलेली आहे। तसेच तात्काळ काही दिव्यांगांना शारीरिकदृष्ट्या ते प्रचंड विकलांग असतात, त्यांना फिटसारखे सुद्धा प्रकार त्या मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये गर्दीच्या दबावामुळे होऊ शकतात, तर तिथं प्राथमिक उपचार केंद्र देखील दिव्यांगांसाठी असावं अशी देखील मागणी आम्ही मंदिर समितीचे व्यवस्थापक विठ्ठल घम साहेबांना केलेली आहे। तर त्या माध्यमातून लवकरात लवकर ज्या काही मागण्या असतील, आम्ही ज्या काही त्यांच्या प्रामुख्याने 3 मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्या मंदिर समितीचे व्यवस्थापक घम साहेबांनी आम्हाला तात्काळ मंजूर करून त्या आम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करतो असे त्यांनी आज आम्हाला शब्द दिलेला आहे। इथून पुढचं जे काही विषय ह्या निवेदनाच्या माध्यमातून आमचे नेते आणि मार्गदर्शक श्री डॉक्टर संतोष मुंडे साहेब यांनाही आम्ही हा मुद्दा पाठपुरावा करणार आहोत की आता आम्ही हे निवेदन दिलेले त्यांनाही मी स्वतः भेटून दिव्यांगांच्या माध्यमातून निवेदन घेऊन आणि हे निवेदन मंदिर समितीला दिलेले निवेदन घेऊन डॉक्टर साहेबांची मी स्वतः वैयक्तिक भेट घेऊन त्यांना यावरती तात्काळ कारवाई करून किंवा त्या आदेश पारित करून मंत्रालयाच्या वतीनं जे काही दिव्यांगांना लागणाऱ्या सोयीसुविधा असतील त्या दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर या ठिकाणी पंढरपूर क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे त्या उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी मी डॉक्टर संतोष मुंडे साहेब दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे यांना करणार आहे। तेही सकारात्मक प्रतिसाद देतील असा आम्हाला पूर्ण बांधवांना दिव्यांग बांधवांना विश्वास आहे। ठिकाणी एक दिव्यांग भगिनीसुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते। नमस्कार, मी पंढरपूर शहराध्यक्ष सुनीता लवण। मी स्वतः दिव्यांग आहे आणि माझ्या जे मंदिरात जाताना दर्शन घेताना जो त्रास होतो तो मी अनेक वेळा मी समस्या सांगितल्या होत्या, पण कुणी असं मनावर घेतलं नव्हतं। पण ह्यावेळेस डॉक्टर शिंदे डॉक्टरांनी ही समस्या सगळ्यांसमोर मांडली। स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी दिव्यांगाचे स्वतःहून त्यांनी समस्या बघितली, काय अडचणी आहेत बघितले, काय दुःख आहे वेदना आहेत बघितल्या आणि असं बोलता
त्यांनी बऱ्याच दिवस झालं आमचं संपर्क असतो तर त्यांनी मी सांगितले की आमच्या दिव्यांगांना असं मंदिरात जाता येत नाही, त्यांना देवाला दर्शन घ्यावं असं वाटतं, त्यांना देवदर्शन घ्यावं असं वाटतं, फिरावं असं वाटतं, कुठं तर पर्यटक स्थळी त्यांचं पण एक मन असतं. त्यावेळेस डॉक्टरांच्या लक्षात आलं की आपण पण ह्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी हे सगळं सगळ्यांसमोर मांडलं. परवा निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना दिलं, मामलेदार साहेबांना दिलं आणि त्यानंतर मग त्यांची जी प्रोसेस आहे दिव्यांगावरती की सगळं दर्शन द्यावं, त्यांना सोपं आणि संस्कारकीरित्या दर्शन घेता यावं आणि ह्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्यामुळे त्यांनी सगळं प्रोसेसप्रमाणे त्यांनी करण्यास सुरुवात केली आणि राष्ट्रवादी अध्यक्षांनी साहेबांनी ही त्यांच्यापुढं मांडल्यामुळे त्यांनी आज ही दखल घेण्यात आलेली. मी गणेश नानारे, पंढरपूर प्रहार संघटना शहराध्यक्ष व राष्ट्रवादी संघटनेचे प्रदीप तांदळे ही जिल्हा यांच्या माध्यमातून आज मंदिर समितीचे प्रांतसाहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. दिव्यांगासाठी व्हीलचेअर किंवा स्वतंत्र रॅम्प पंढरपुरात येणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांना आणि तिथं डॉक्टरची सुविधा अशा मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे यांनी मागणी केलेली आहे. त्या मागणीला आपले प्रांतसाहेबांनी त्यांना आश्वासन दिलेले आहे. इथून पुढं आम्ही कुठल्याही म्हणजे दिव्यांगाला त्रास होणे अशी त्यांनी शब्द दिलेले. दिव्यांग बंधू भगिनींसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात यावी यासाठी पंढरपूरचे डॉक्टर सोमनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. यानंतर आत्ता राष्ट्रवादीचे परळीचे नेते डॉक्टर संतोष मुंडे यांनीसुद्धा याची दखल घेतली आणि त्यांनी आता यांनी जे निवेदन दिलेलं आहे याचा पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळं दिव्यांग बंधू भगिनींच्या या लढ्याला यश मिळणार एवढं मात्र निश्चित आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.